कर्करोग हा शब्द ऐकला तरी अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. हा आजार फक्त शरीरालाच नाही तर मनालाही खचवतो. पण काही माणसं अशा संकटासमोरही इतक्या धैर्याने उभी राहतात की त्यांचा प्रवास इतरांसाठी प्रेरणा बनतो. पडद्यावर कायम हसतमुख दिसणाऱ्या अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्या आयुष्यातही काही महिन्यापूर्वी असंच एक वादळ आलं. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचं निदान झालं आणि क्षणभरात सगळंच बदललं. पण त्यांनी हा धक्का सोशल मीडियावर मांडला नाही, मुलाखती दिल्या नाहीत, ना कोणाकडून सहानुभूतीची अपेक्षा ठेवली. उलटं त्यांनी शांतपणे उपचार सुरू केले आणि स्वतःची संपूर्ण ताकद या लढाईत पणाला लावली. मेधा मांजरेकर या अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पत्नी आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दे धक्का, काकस्पर्श, नटसम्राट, जुनं फर्निचर, आई यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. त्यांनी कर्करोगासारख्या दुर्धर रोगाचा सामना एका योद्ध्यासारखा केला. कुटुंबाचा आधार, डॉक्टरांवरील विश्वास आणि स्वतःचं मनोधैर्य यांच्या बळावर त्यांनी या आजाराला टक्कर दिली. विशेष म्हणजे या संपूर्ण काळात त्यांनी आपल्या आजाराची कुठेही वाच्यता केली नाही. कारण त्यांना लोकांनी आपल्याकडे दयेने पाहावं किंवा सहानुभूती व्यक्त करावी असं मुळीच वाटत नव्हतं. उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी हा प्रवास जगासमोर मांडण्याचा निर्णय घेतला. मी हा प्रवास कधीच एकटीने केला नाही, हे त्यांचं एक वाक्य त्यांच्या संपूर्ण संघर्षाची ताकद सांगून जातं. अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही वर्षापूर्वी मूत्राशयाच्या कर्करोगावर यशस्वी मात केली होती. आता मेधा मांजरेकर यांनी देखील कर्करोगाशी यशस्वी झुंज दिल्याची माहिती सोशल मीडियावर भावूक पोस्टद्वारे दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रुग्णालयातील उपचारादरम्यानचे काही फोटोही शेअर केले आहेत. त्यातील एका छायाचित्रात केमोथेरपीमुळे त्यांच्या डोक्यावर केस नसल्याचे दिसून येते. केमोथेरपीमुळे मेधा यांना केस गळणे, शरीर अशक्त होणे, अन्नाची चव न लागणे, सततचा थकवा आणि मानसिक ताण अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. त्यांनी सांगितले की उपचारामुळे जेव्हा खाण्याची इच्छा होत नव्हती तेव्हा त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्यासाठी आवडीचे पदार्थ करून आणले. त्या पदार्थांची चव त्यांना पूर्णपणे जाणवत नव्हती, पण त्यामागचं प्रेम आणि आपुलकी त्यांना पुन्हा जगण्याची उमेद देत होती. अनेक नातेवाईकांनी, मित्रांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून त्यांचे दिवस आनंदी कसे जातील ह्याची मनापासून काळजी घेतली. अशा प्रत्येक छोट्या कृतीतून त्यांना जगण्याची नवी ऊर्जा आणि लढण्याची ताकद मिळत गेली. या संपूर्ण प्रवासात त्यांचे पती महेश मांजरेकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. स्वतः कर्करोगाशी लढा दिला असल्याने या संघर्षातील वेदना आणि भीती त्यांना चांगलीच माहीत होती. त्यामुळे पत्नीच्या या कठीण प्रवासात त्यांनी तिला प्रत्येक टप्प्यावर धीर दिला. मेधा मांजरेकर सांगतात की त्यांच्या पोस्टमागचा हेतू स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करणे हा नव्हता. उलट कर्करोगाशी लढणाऱ्या प्रत्येक रुग्णाला हे सांगणे होता की कर्करोग म्हणजे आयुष्याचा शेवट नाही. योग्य उपचार, सकारात्मक विचार, मनाची ताकद आणि आपल्या माणसांची साथ असेल तर या आजारावरही मात करता येते. मेधा मांजरेकर यांच्या प्रवासाने पुन्हा एकदा सिद्ध केले की खरी ताकद ही माणसाच्या शरीरात नसते, ती मनात असते. आशा, विश्वास आणि आपली माणसं सोबत असतील तर असाध्य वाटणाऱ्या आजाराला देखील हरवता येतं. आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेक जण वैयक्तिक आपत्ती सार्वजनिक करून तिचे भांडवल करतात. मात्र एक जबाबदार कलाकार म्हणून मेधा मांजरेकर यांनी आधी आजाराशी लढण्याला प्राधान्य दिलं आणि उपचारांचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्यानंतरच हा संघर्ष जगासमोर मांडला.